ए बाई, माफी माग नाही तर निघतो आम्ही। हे असं काहीतरी दाखवायचंय सांगून ना वेळ काढते ही। अजिबात नाही, मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होते। अगं अजून किती योग्य वेळेची वाट बघतेस तू? साखरपुड्याचा मुहूर्त निघून चाललाय। ए बाई, निशीसाठी तरी माफी माग। मी जे काही करते ते निशीच्या आनंदासाठीच करते। मलाही तिला सुखातच बघायचं। थोडा वेळ द्या, सगळं व्यवस्थित होईल। बसा बरं तुम्ही, बसा बसा बसा। थोड्या वेळात सगळं सत्य सगळ्यांसमोर येईलच आणि सगळ्यांचे डोळेही उघडतील। अगं बाई, किती वेळ घोंगडं भिजत ठेवणार आहेस? बोल आता एकदाच। 1 मिनिट तारिणी, तुला हवा तेवढा वेळ घे। आम्ही सगळे इथे थांबू। हे बघ, मला माहितीये की माफी मागायला धाडस लागतं आणि ते धाडस तुझ्यात आहे, पण तारिणी एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या युवराजचा पुन्हा पुन्हा झालेला अपमान मी सहन करणार नाही। काय चुकलंय? काही व्हिडिओज, वेगळं फुटेज काही आहे का? फोल्डर चुकलोय का पेन ड्राईव्ह? कोण आहेत आणि त्यांना काय हवंय का? त्यांना माझी चौकशी का करतायत? त्यांनी मला मगाशी प्रेशर टाकून सीसीटीव्ही फुटेज दाखवायला लावलं। आता तर त्यांना तो फुटेज पेनड्राईव्ह मध्ये हवाय। त्याच्या बदल्यात मला ते पैसे पण ऑफर करतायत। एक काम कर, मी तुला 10,000 रुपये देतो, त्यांना कुठलंही फुटेज द्यायचं नाहीये। 10,000? 15? एक काम कर, 50,000 रुपये पाठवतो मी तुला। ठीक आहे, नाही देणार। त्यांना फुटेज द्यायचं, पण जे तुला मी पाठवीन ते, मी सांगेन ते। हो सर, कळलं। वाव, किती मस्त व्हिडिओ बनवलायस ग तारिणी। तुला काय वाटलं? तू हे जे काय केलंस म्हणजे तुला माफी मागावी लागणार नाही, ही माफी मागावी लागू नये म्हणून हे सगळं मोठेपणाचं नाटक केलंस। एक लक्षात ठेव, माफी तर तुला मागावीच लागणार। झालं? बहिणीचं प्रेम, हसणं, रडणं सगळं दाखवून झालं? नाही, आता अजून काही निमित्त आहे का माफी न मागण्याचं? पद्मिनी, का मनापासून सगळं तिने बहिणीसाठी बनवलंय, त्यातच आलं ना सगळं। शब्दांपेक्षा कृती महत्वाची नाही का? तिला काय म्हणायचं होतं ते पोहोचलं आपल्यापर्यंत, बस संपला विषय। अजिबात नाही माधवराव, हा साखरपुडा रद्द करूया आपण। नाही नाही, अहो
तुम्ही ओळखलंच नाही हो माझ्या बहिणीला. माझ्या बहिणीचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. पाहिलंत ना तिने काय काय केलंय माझ्यासाठी. अहो तारिणी माझ्यासाठी काहीही करू शकते. हो ना तारिणी? मागतेस ना माफी? अगं निशी कशाला? एवढं छान सरप्राईज दिलंय तिने. हा आता कशाला माफी वगैरे नको ना, जाऊ द्या ना. असं कसं युवी? आईंना जे हवंय ना ते नक्की होणार. तारिणी माफी मागणार हो ना? युवराज, निशीला आम्ही कायम खूप प्रेमाने सांभाळले. तिला त्रास होईल असं आम्ही कधीच काहीच वागलेलो नाहीये. मग तिच्या होणाऱ्या साथीदारांनी सुद्धा तिच्याशी तसंच वागावं म्हणून मी तुला जे काही बोलले ते बोलले. कदाचित माझा गैरसमज झाला होता. त्या रागातनं मी तुझ्या घरच्यांसमोर तुझ्याशी वेडवाकडं बोलले. माझं चुकलं. मला माफ कर. तारिणी तू मला माफ कर. अगं माझ्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, पण तू माफी मागितलीस, समाधान झालं. आईचं कारण मला माफी नकोच होती आणि तेच मी कधीपासून सगळ्यांना समजावायचा प्रयत्न करतोय. पण आता ठीक आहे, मी तर कधीच माफ केलं हिला, हिने सुद्धा माफी मागितली. आता प्लीज प्लीज मी खरंच सांगतोय, झालं गेलं सगळं विसरा, आता हा विषय संपला. आज एंगेजमेंट आहे माझी, आपण काय करत बसलोय? हा युवराज, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की तारिणीने आणि युवराजने हा विषय खूप स्पोर्टिंगली घेतलाय. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ बोथ ऑफ देम. तसंच आपण सुद्धा हा विषय आता प्लीज स्पोर्टिंगली घेऊया आणि आपण साखरपुड्याची सुरुवात करूया प्लीज.